नमस्कार. महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी स्वप्नील जगदाळे जेडी सर. आणि जो काही पेपर झाला आपला 14 तारखेचा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 त्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण ॲनालिसिस पाहणार आहोत. आता हा पेपर कसा होता सांगू का? दुरून डोंगर साजरे ही एक म्हण असेल, ऐकली असेल आपण. तशा पद्धतीने होता. ज्यांनी पेपर दिलाय त्यांनाच ते माहीत असतं. बाहेर आल्यानंतर सगळ्यांना तो पेपर सोपा वाटतो. पण पेपर वाटतो तेवढा सोपा नव्हता. ठीक आहे, मान्य आहे की की आता गणित 81 ते 100 इथपर्यंत असते गणित बुद्धिमत्ता. परंतु काही वेळेस काय होतं की बाबा हे खूप सोपं आहे, हे तर येते, ते तर येते, पण त्या हॉलमध्ये प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर तेवढा सेन्स आपला राहत नाही. गडबड होते, गोंधळ उडतो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस तर गरजेचीच असते. ओके. आणि टोटली पूर्ण हा पेपर गणितामध्ये ज्याला जास्त स्कोर होईल त्याच्यावरच डिपेंड होता. आणि इथे शॉर्ट ट्रिक्स वगैरे काही चालल्या नाहीत. हे एक म्हणजे प्रकर्षाने गोष्ट जाणवली की शॉर्ट ट्रिक्स नाहीये, इथे कन्सेप्टच गरजेची आहे. कोणीही काही सांगेल, परंतु कन्सेप्टवर आधारित हा पेपर होता, हे तर मान्य करायला लागेल. आणि पेपरमध्ये म्हणजे आता ज्याच्या त्याच्या अनुषंगाने किती मार्क पडायला पाहिजेत काय नाही, आणि मेरिट सुद्धा त्या हिशोबाने सर येणार. कारण बाकीचा पेपर पाहिला तर खूप लेंदी होता. बरोबर आहे. मल्टिपल सगळे क्वेश्चन होते. बरं, आणि ते सुटण्यासारखे होते अशातला काही भाग नव्हता. बरोबर. म्हणजे पार करंट घेतला, इतिहास घेतला, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या तरी आपल्या लक्षात आलंच असेल. पॉलिटी घेतला जिथे आपल्या हक्काचे मार्क असतात. ओके. त्याच्यामुळे आयोगाची आन्सर की येईलच. आज उद्या 1-2 दिवसात येईलच. तोपर्यंत निश्चित राहायचे, रिलॅक्स राहायचे, काही काळजी करण्याचं कारण नाही. ओके. आता ह्या पेपर का घ्यायचा विश्लेषण? कारण येणारी जी काय एक्झाम आहे मग कोणती असेल? ग्रुप सी ची 12 जुलैची मुख्य असेल किंवा ग्रुप सी ची पूर्व परीक्षा असेल 2026 ची. ह्या येणाऱ्या एक्झाम साठी महत्वाचं आहे, कारण आयोगाचा पॅटर्न आपल्याला कळतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे खूप सारे हे करायचंच आहे आपल्याला. ओके. पाहूयात आपण. आणि आपल्या लक्षात आलं असेल आपण जी काही एकलव्य बॅच आहे ग्रुप बी आणि सी साठी, त्याच्यामध्ये जे काही आपण घेतलेलं आहे की म्हणजे बॅच मध्ये एकूण एक प्रश्न कव्हर झालेला आहे, त्याचा तुम्हाला अंदाजही आला असेल. ओके. पाहूयात आपण अनालिसिस याचं. आता जो काही सेट आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा आपण पाहूयात. आता एका आयताची लांबी 40% ने वाढवली आणि आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्याने कमी करावी लागेल? आता आपण काही प्रश्न अशा पद्धतीचे पाहिले असतील की चहा साखर, बरोबर आहे, साखरेचा भाव वाढल्यामुळे किती टक्के कमी करावं ते पाहिलं असेल. सेम तोच प्रश्न होता. मग प्रश्न काय होता? किती टक्क्याने कमी. मग ज्या वेळेस कमी असते त्यावेळेस आपण काय पाहतोय? 100 गुणुले टक्के हे तर असतेच. 100 गुणुले टक्के. आणि ज्या वेळेस इथे कमी असते त्याच्या वेळेस इथे बेरीज करायची असते, आणि जास्त असेल त्यावेळेस वजा. म्हणजे काय? 100 वजा, इथे कमी आहे म्हटल्यानंतर 100 अधिक टक्के. हा साधा सिंपल फॉर्म्युला वापरायचा होता, परंतु बऱ्याच जणांच्या ते लक्षात येत नाही. साधा सिंपल होतं. 100 गुणुले किती आहेत? 40%. हे 40. आणि इथे 100 अधिक 40, बस एवढंच करायचं होतं. येस. हे किती होत आहेत पाहायचं. इथे कट नाही होणार आहे, इथे गुणाकार आणि इथे बेरीज आहे. मग इथे 4, हे 000. बरोबर. त्याच्यानंतर हे 140 अशा पद्धतीचं ते होतं. 100 अधिक 40 140, आणि 40 गुणिले 100 4000. मग इथे शून्याला शून्य गेला. मग आता राहिलंय काय? 400 भागिले 14. 400 भागिले 14. मग कशाही पद्धतीने अजून शॉर्ट करायचं असेल तर इथे किती 2 ने भाग दिला, 200 भागिले 7 अशा हिशोबाने. बरोबर आहे. मग आता 7 दुणे 14, राहिले किती? 6. बरोबर आहे. 7 8 56. मग 28 पूर्णांक. मग 28 पूर्णांक एकाच ठिकाणी दिसते, ऑप्शन नंबर 2. पुढचं काही काढायची गरज नाहीये. 7 8 56 म्हणजे 4 राहिले, डिवायडेड बाय 7. 28.4/7%. हे त्याचं उत्तर होतं. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. ओके. पुढे
लक्षात आलं असेल आपल्या. आता पुढचा प्रश्न पाहायचे. टीना हिने काही आंबे खरेदी केलेले आहेत, आपल्याला माहित नाहीये किती केलेत. त्यातील 10% आंबे सडके निघालेले आहेत. किती? 10% आंबे. आता आपल्याला एक माहिती आहे कशा पद्धतीने जी काय मूळ किंमत असेल, बरोबर, नवीन किंमत काढायची इज इक्वल टू मूळ किंमत 100 भागिले 100 गुणिले 100 भागिले त्या हिशोबाने तेच करायचं होतं. आणि शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले, तर तिच्याकडे किती? 45 आंबे उरलेले असतील. तर बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले? आता बाजारातून तिने X आंबे खरेदी केले, बरोबर. तर 10% आंबे सडके निघाले. राहिले किती? 100 मधनं 10 गेले 90. वरच्याच 100 मध्ये हात लावायचे, खाली बिलकुल नाही. गुणवले. आता जे शिल्लक राहिलेत त्याच्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिलेले. मग 100 मधनं 80 गेले, राहिले किती? 20. 20 भागिले 100. बस. काय होतं ह्याच्यामध्ये? हे फक्त लक्षात आलं पाहिजे की कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचे, कोणती ट्रिक्स कुठे. आलं लक्षामध्ये. आता जे काही कॅल्क्युलेशन इज इक्वल टू 45. एक्स आंबे खरेदी केले 10%, म्हणजे वरच्या 100 मधनं 10 कमी केले, तिथनं वरच्या 100 मधनं 80 कमी केले, 20 राहिले. आता जिथे जिथे कॅन्सल होते तिथे हे करायचे. आता इथे हे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य गेले. ठीक आहे, कशाही पद्धतीने भाग दिला तरी उत्तर तेच येणार आहे. इथलं इथे जात असेल तर हे करायचं, बे के बे, बे पंचे 10, 50 राहिले. मग इकडे किती राहिलेत पाहायचं, किंवा एक्स इज इक्वल टू 45 गुणुले हे 50 वर जातील आणि ते 9 खाली येतील. एक्स इज इक्वल टू 9 एके 9, 9 पाचा 45, 5 गुणुले 50 किती होते? 5 पाचा 25, 250. म्हणजेच एक्स म्हणजे काय? बाजारातून खरेदी केलेले आंबे. 250 ज्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. येस, अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. पुढे, आता एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. आता सूट ही नेहमी कशावर दिली जाते? छापील किमतीवर दिली जाते. तिलाच आपण काय दर्शनी किंमत बोलतो. ओके. त्याच्यानंतर तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल? आता आयोगाने काय केले? अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे एकच फॉर्म्युला. आता ज्याचा फॉर्म्युला पाठ नसेल त्याच्या इथे लगेच लक्षात येईल की बाबा हा कशा पद्धतीने ते सोडवायचं आहे. ओके, आता आपण पाहूयात कशा पद्धतीने सोडवायचं. दोन्ही पद्धतीने सोडून देतो. आता छापील किंमत, आता फॉर्म्युला काय सांगतोय? छापील किंमत इज इक्वल टू खरेदी किंमत इंटू खरेदी किंमत इंटू 100. आता नफा झालाय म्हटल्यानंतर 100 प्लस नफा डिवायडेड बाय, आणि इथे किती आहे? सूट 100 वजा सूट. हा एक फॉर्म्युला आहे. आता हे ज्याच्या लक्षात आहे फॉर्म्युला त्याला काही सेकंदात सुटणार. ज्याला दुसऱ्याही मेथडने सांगतो, ज्याला फॉर्म्युला माहित नाहीये त्यालाही सांगतो की तिथे आपल्याला आठवत नाही किंवा इकडलं तिकडे होतं, काही होऊ शकतं. आता इथे ह्या पद्धतीने पहिल्यांदा सोडूया. छापील किंमत इज इक्वल टू किती आहे? 750. त्याच्यानंतर आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे. खरेदी किंमत आहे तशाच पद्धतीने तिथेच ठेवायची. गुणुले 100 अधिक नफा. नफा किती झालाय? 25%. 100 अधिक 25 125 डिरेक्टली लिहितो. आता 100 वजा सूट, सूट किती आहे? 10. 100 वजा 10 90. अशा पद्धतीने आता इथे 750 हे गुणुले 90 डिवायडेड बाय 125 इज इक्वल टू खरेदी किंमत. 25 चा भाग जाईल इथे. 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75, 5 एके 5, 5 सक 30, 90 गुणुले 6, 6 9 54, 540. खरेदी किंमत किती आलेली आहे? 540, आणि तीच आपल्याला विचारलेली आहे. व 540 कुठे येते? ऑप्शन नंबर 1. अशा हिशोबाने ते सोडवायचं होतं. आता दुसऱ्या एका मेथडने सांगतो, ज्याला हा फॉर्म्युला आपल्याला पाठ नाहीये, तर दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं होतं हे इकडे लक्ष द्यायचं. आता सूट आहे, किती आहे सूट? 10%. मग काय लिहायचं? इथे तेच येतं, फक्त त्याला शॉर्ट ट्रिक्स असं नाव दिलेलं आहे. शॉर्ट ट्रिक्स नाव दिले. आता ही सूट आहे ना, ते इथे लिहायची. 100 मधनं किती? 10% सूट आहे म्हटल्यानंतर 90.
आणि नफा किती झालाय 25%. 100 अधिक 25 125 इथं इज इक्वल टू. आता खरेदी किंमत ही नेहमी खाली लिहायची असते. खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, एक्स मांडली आणि छापील किंमत वर आहे. आता इथे लक्ष द्या बरं का, खरेदी किंमत खालीच लिहायची असते, इथे छापील किंमत. हे सगळं ह्याच्यावरनं शॉर्टकट दिलेलं आहे मी, त्याचा बेस सांगितला. हाच फॉर्म्युला आहे तसा यूज करायचे पुढे. आता इथे काय खरेदी किंमत काढायला विचारलंय आणि अजून एक गणित आहे त्याच्यामध्ये छापील किंमत, हाच फॉर्म्युला आहे. आता इथे पाहायचे, इथे कशा पद्धतीने हा एक्स जर इकडे घेतला, एक्स इज इक्वल टू 750 गुणुले 90 भागिले 125. आलं का? हीच स्टेप आली का इथे? 750 गुणुले 90 भागिले 125. परंतु इथे लक्षात आलं पाहिजे, इथे सूट आहे ही खाली लिहायचे आणि इथे नफा असेल तोटा असेल तो वर लिहायचे. इथे काय खरेदी किंमत आणि इथे छापील किंमत. हा फॉर्म्युलावरूनच हे शॉर्ट ट्रिक्स केलेली आहे. हे बेस माहित असणं गरजेचं आहे. आता इथे 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75, 5 30, 96 54, किती आलेलं आहे? 540. कोणत्याही पद्धतीने आपण सोडू शकता, परंतु माझं सांगणं एवढंच आहे की हे समजून घ्या सुरुवातीला, आपल्याला सोपं जाईल. त्याच्यानंतर हे यूज करा. ठीक आहे, पुढे दोन्ही मेथडने सांगितले. पुढे आता अशाच प्रकारचा प्रश्न आपण घेतला होता. आयोगाने सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न एक विचारला होता. आता 45चा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, मग त्याची काय करा, फोड करायची. सुरुवातीला काय करणार आपण इथे, सुरुवातीला जी वर्ग संख्या आहे, आता 45ला जर 9 ने गुणलं, 9 5 45, 9 ही वर्ग संख्या आहे. मग इथे सुरुवातीला प्रॉब्लेम 45 अधिक 245 डिवायडेड बाय हे 320 वजा 180. ओके, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम लिहिला. तर 9 5 45 म्हणजे 9 गुणुले 5 केलं. आता हे 9 आपण बाहेर काढू शकतो, 3 9चं वर्गमूळ अधिक. आता एक लक्षात आलं असेल, आता ह्याला सुद्धा 5 ने भाग दिला तर किती येते पाहायचं. म्हणजे इथे 49 गुणुले 5 येते, म्हणजे 49 आहे म्हणजे 7 आपल्याला बाहेर घेता येते. पुढे आता हे 320. आता आपल्या लक्षात येतं की √5 कुठेच येत नाही. मग ह्या 320 ला जर त्याची फोड केली तर 64 गुणुले 5 अशा हिशोबाने वजा. आणि इथे काय 36 गुणुले 5 180 अशा हिशोबाने ते सोडवायचं होतं. मग हे 9 जर बाहेर काढले तर इथे किती 3 येत आहेत. 3 √5 अधिक 7 √5 आणि इथे 8 √5 मायनस 6 √5 अशा पद्धतीने. आता इथे लगेच लक्षात येते 7 आणि 3 10 10√5 आणि खाली किती येते 8तनं 6 गेले 2 2√5 √5 गेट कॅन्सल. 10 भागिले 2 म्हणजेच किती 10 भागिले 2 म्हणजेच 5 2 5 10. आलं लक्षामध्ये. मग इथे ऑप्शन नंबर 4 अशा हिशोबाने ते सोडवायचं होतं. आता ह्याच्यासाठी एकच आहे की गणिताला वेळ देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे डेली 1.5 ते 2 तास गणिताचा सराव करणं गरजेचं आहे. गणिताशिवाय आपला रिझल्ट येणार नाहीये, हे 100% आपल्या डोक्यावर बिंबवायचे मनामध्ये आणि त्यानुसार आपण तयारी करायची इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, पुढचा. आता एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे आणि कर्ण त्यापेक्षा 1 सेमीने मोठा आहे, म्हणजे 40 आणि 1 41 आहे कर्ण. तर त्या पट्टीची परिमिती किती? आता आपण काही लेक्चर्स युट्यूबवर घेतले होते, त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ असतील किंवा ते जे फॉर्म्युले सिरीज आपण घेतली होती, व्हेरी इम्पॉर्टंट होतं. निश्चित 1 ते 2 मार्क आपल्याला देऊन जाणार होतं. ठीक आहे, आपण हे प्रश्न कसा सोडवायचा पाहूयात. हा पायथागोरसच्या वर आधारित आहे, पायथागोरस प्रमेयावर. साधा सिंपल फॉर्म्युला म्हणजे आहे गणित हे. आता आयताकृती पट्टी म्हटल्यानंतर अशा पद्धतीने हा आयत, लांबी आणि रुंदी असते. ठीक आहे, आता हा झाला त्याचा कर्ण, बरोबर. इथे झाला काय काटकोन, त्रिकोण. मोठी बाजू म्हणजे लांबी असते, किती आहे 40 आणि कर्ण किती 1 सेमीपेक्षा मोठा म्हणजे 41. त्याच्यावरनं ही बाजू आपण x मानूयात, रुंदी काढता येईल. मग पायथागोरस प्रमेय काय सांगते, कर्णाचा वर्ग म्हणजे 41चा वर्ग
इज इक्वल टू काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज x चा वर्ग अधिक 40चा वर्ग. ठीक आहे. मग 41चा वर्ग 1681. ठीक आहे, ते सोडवायचंय, काढायचंय. मग x वर्ग इज इक्वल टू 4 चौक 16 1600. मग 1681 वजा 1600 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. किती राहतं इथे? 1681 मधनं 1600 गेले, फक्त 81 राहतंय. मग एक्स स्क्वेअर. मग एक्स इज इक्वल टू काय? 9. म्हणजे रुंदी किती आली? 9 सेंटीमीटर. इथे 9. बरोबर. आता त्या पट्टीची परिमिती म्हणजे हा संपूर्ण आयताची परिमिती. मग आयताची परिमिती आपल्याला माहिती आहे. आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आयताची परिमिती 2 कंसात एल अधिक बी, लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी आहे 40 आणि रुंदी किती मिळालेली आहे? 9. मग 2 कंसात 40 आणि 9 49. मग 2 गुणिले 49 98 सेंटीमीटर त्याची परिमिती आली. त्या 98. ऑप्शन नंबर 4 निश्चित आपल्याला फायदा झाला असता, म्हणजे झाला असेल 100%. हे गणित सुटलं असेल आपल्याला. ओके, पुढे आता दोन संख्या 5 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यामध्ये 12 मिळवले असते तर त्याचे प्रमाण 7 9 होते. तर मूळ ज्या दोन संख्यामधील फरक किती? आता ह्याच्यामध्ये काय शॉर्ट ट्रिक्स वापरणार? शॉर्ट ट्रिक्स नाहीये इथे. प्रॉपर बेसिक कन्सेप्टने ते सोडवायला लागेल. गुणोत्तर आणि प्रमाण ह्याच्यावर ते आधारित प्रश्न होता. अतिशय सोपा प्रश्न होता आणि एक्झामला सुद्धा जे सोपे प्रश्न आहेत तेच टॅकल करायचे आणि पुढे जायचे होते. जे अवघड प्रश्न आहेत ते आहेत तसे स्किप करायचे. ओके, आता इथे लक्ष द्यायचं. दोन संख्या, आता पहिली संख्या 5x म्हणली आणि दुसरी संख्या काय? 7x. बरोबर. प्रत्येक संख्येमध्ये 12 अधिक 12 आणि ह्याच्यामध्ये पण 12 इज इक्वल टू, आता काय होतंय? 7 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 ने इकडे गुणलं, 9 5 45x अधिक 12 गुणिले 9 108 इज इक्वल टू 7 7 49x प्लस 12 7 84. ठीक आहे, अशा हिशोबाने. आता हे 108 वजा 84 इज इक्वल टू 49x वजा 45x. मग 108 मधनं 84 गेले, 18 6 24 राहिले इथे इज इक्वल टू 49 मधनं 45 गेले 4x. मग x इज इक्वल टू 24 भागिले 4 म्हणजेच किती? 6. x ची किंमत आपल्याला मिळाली 6. 4 6 24. आता आपल्याला विचारलंय त्या मूळ संख्यामधील फरक किती? आता मूळ संख्या हे 7x आणि वजा 5x ह्या मूळ संख्या 7x आणि 5x. मग याच्यातला किती येते? 2x. मग 2 गुणिले किती? x ची किंमत 6 म्हणजेच किती? 12. मग मूळ संख्येमधील फरक किती? 12. किंवा 7 5 35 हे 7 गुणिले 6 6 35 7 गुणिले 6 42. 42 मधनं 30 गेले 12. तसं केलं तरी चालेल किंवा 7 8 5 गेले 2x 2 गुणिले 6 12. अशा हिशोबाने ते सोडवायचं होतं. आता हा प्रश्न तर आपण जे काय रेल्वे अंतर वेग वेळ अशा पद्धतीने डिश टीव्ही साधा सिंपल प्रश्न होता, काही अवघड नव्हतं. अशा पद्धतीचे प्रश्न सगळ्यात सुरुवातीला सोडवायचे, टॅकल करायचे आणि जास्त काही ह्याच्यामध्ये हे नाहीये. आपण जे काही टाईप बोलतो ठराविकच टाईप आहे. आता एक लक्ष द्यायचं, एकाच दिशेने धावत आहेत. एकाच दिशेने म्हणजे काय सांगितलं होतं? जर वजाबाकी वेगांची वजाबाकी होते, जर विरुद्ध दिशेने असेल तर बेरीज होते वेगांची. डिश टीव्ही डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. बरोबर आहे, साधा सिंपल आहे. अंतर इज इक्वल टू वेळ गुणिले वेग. आता वेगाची वजाबाकी होणार आहे कारण एकाच दिशेने हा शब्द आहे म्हटल्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू टाइम किती दिलेला आहे आपल्याला की 20 सेकंद. काय सांगितलेलं आहे? एक वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती? साधा सिंपल आहे, फक्त अंतर विचारलेलं आहे. टाइम 20 सेकंद आहे तसं 20 लिहिलं. व्हेलॉसिटी वेग, आता वेगांची वजाबाकी होणार आहे. मग 112 वजा 76 112 वजा 76 साधं सिंपल आहे. डिस्टन्स 20 गुणुले, परंतु हे कशामध्ये आहे? किलोमीटर पर आवर मध्ये आणि हे 20 कशामध्ये आहे? सेकंदामध्ये. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय इथे गुणुले 5 भागिले 18 ने
किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदात, आणि मीटर पर सेकंदाचं किलोमीटर पर करायचं तर ह्याच्या उलट 18/5, साधं सिंपल. आता 112 मधनं 76 गेले, आता 100 मधनं 76 गेल्यानंतर 24, 24 आणि 12 36, मग 36 राहिले इथे. गुणुले हे 5/18 आहे तसं. मग 18 × 18, 18 दुणे 36, 5 दुणे 10, 10 गुणुले 200, 10 गुणुले 20, 200. मग डिस्टन्स किती आलं? 200 मीटर. येणारं उत्तर हे मीटर मध्ये येणार आहे. मग त्या वेगवान रेल्वे गाडीची लांबी आहे ती 200 मीटर. अतिशय साधा आणि सिंपल प्रश्न होता हा, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने त्याचं उत्तर होतं. खूप महत्वाचं आहे येणाऱ्या एक्झाम साठी, खूप म्हणजे व्हेरी इम्पॉर्टन्स हे प्रश्न आहेत. ह्याचा फायदा होईल निश्चितच. आता मी ह्याच्या अगोदर जे प्रश्न घेतला होता, बरोबर, छापील किंमत इज इक्वल टू खरेदी किंमत गुणुले 100 प्लस शेकडा नफा. नफा असेल तर अधिक करायचं, तोटा असेल तर वजा करायचं, भागिले 100 वजा सूट. 100 वजा सूट हे नेहमी वजाच असते ते. ओके, आता तोच फॉर्म्युला वापरायची इथे. मागाशी तिथे खरेदी किंमत, वस्तूची मार्क केलेली किंमत किती, अशा हिशोबाने ती, बरोबर, मार्क केलेली म्हणजे इथे आता काय काढायचं पाहिजे, इथे खरेदी किंमत दिली, मार्क केलेली म्हणजे छापील, दर्शनी किंमत त्याला बोलतो. ठीक आहे, तिथे सोडूयात तोच फॉर्म्युला, दोन्ही पद्धतीने मी सोडून देतो. काही ठिकाणी जे काही फॉर्म्युला असतात ते पाठ करण्याचा प्रयत्न करायचे, काही ठिकाणी गणित हा पाठ करण्याचा बिलकुल विषय नाहीये, परंतु शेकडेवारी नफा तोटा असेल तर आपल्याला कमी वेळात लगेच क्विक आन्सर मिळतं. ओके, किंवा तुम्हाला क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ हे सूत्र तर पाठच असावी लागतात. आता इथे पाहायचं तोच फॉर्म्युला आहे. कोणता? हे छापील किंमत इज इक्वल टू खरेदी किंमत. एकच फॉर्म्युला पाठ करायचा होता, खरेदी किंमत गुणुले आता 100 प्लस शेकडा नफा. पुन्हा एकदा लिहितो, वाटलं तोटा असेल तर इथे मायनस होणार, आणि 100 वजा सूट. आता इथे काय दिले पाहायचे, खरेदी किंमत किती दिलाय? 1200 रुपये. खरेदी किंमत इथे लिहिली 1200 गुणुले, आता इथे शेकडा नफा होतोय का 20% नफा होतोय, 100 अधिक 20 किती होणार आहे? 120, आणि 100 वजा सूट. सूट नेहमी वजाच केली जाते. सूट किती आहे? 10, म्हणजे 100 वजा 10 90. ओके, आता जिथे जिथे भाग जातोय तिथे ह्या शून्याला हा शून्य गेला, 3 त्रिक 9, 3 चोक 12, बरोबर. अजून कुठे भाग जातोय? 3 एके 3, 3 चोक 12, 40 गुणुले 40, 4 चोक 16, आणि 2 शून्य आहे तसं. मग किती आली छापील किंमत? 1600 रुपये. छापील किंमत, छापील किंमत 1600 रुपये. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर. एकच फॉर्म्युला म्हणजे एकच प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने विचारलाय. मगाशी तिथे खरेदी किंमत विचारली होती, इथे छापील किंमत, परंतु ह्याच्यामध्ये काही बदल असा वेगळा नव्हता. आता जर आपल्याला त्या हिशोबाने काढायचं म्हटलं शॉर्ट ट्रिक्सने, सुरुवातीला काय करायचं? 10% सूट देतो, म्हणजे इथे बरोबर 90 येणार, 100 वजा 10, आणि इथे नफा होतोय 100 अधिक 20% नफा म्हणजे 120 इथे वर लिहिणार. आता इथे सेम आहे तसंच, खरेदी किंमत इथे लिहिणार आहे. खरेदी किंमत किती आहे? 1200 रुपये, आणि छापील किंमत वर असते. सेम त्याच पद्धतीने हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर येणार आहे एक्स इज इक्वल टू 120, हे 90 आहे तसेच, आणि हे वर 1200 होणार आहे. आलं का? तेच 1200 गुणुले 120 भागिले 90, हे शॉर्ट ट्रिक्सने. आता हे 0 0 गेले, 3 त्रिक 9, 3 चोक 12, बरोबर. आता इथे 3 चोक 12, मग इथे पण 400 गुणुले 4 म्हणजे 1600. अशा हिशोबाने ते सोडवायचं होतं. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे. आता काळ, काम, मजूर, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. आता हा प्रश्न खरं तर बहुतांश जणांना समजला नसेल, परंतु हा प्रश्न बेसिक स्टेपवर आधारित होता, बरोबर, टाईप फर्स्ट वरच. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती, बरोबर, दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? आपल्याला माहित असेल की दोन व्यक्ती, पहिली व्यक्ती ए मानूयात, दुसरी व्यक्ती बी मानूयात, मग दोन्हींनी एकत्रित काम केलं. आता ए ने किती? एक्स मानूयात, बी ने वाय, एक्स वाय डिवायडेड बाय एक्स अधिक वाय, अशा पद्धतीने एकत्रित म्हटलं तर हा फॉर्म्युला साधा सिंपल वापरतो. ए ने इतके दिवस काम केले, बी ने इतके दिवस, दोघांनी एकत्रित मिळून सेम आपण वापरलेलं आहे. त्याच पद्धतीने आता हे ए ने जर आपण काय मानूयात की ए ने एक्स आणि बी ने तिप्पट वेगाने म्हणजे 3x, अशा हिशोबाने मग इथे व्हॅल्यूज पुटअप करूयात. हे पहिल्याचं एक्स गुणुले आणि हे 3x डिवायडेड बाय एक्स अधिक 3x,
इज इक्वल टू किती 24 तासात पूर्ण. बरोबर आहे. त्या हिशोबाने सोडवलं तर आता इथे पाहायचं बरं का, 3x वर्ग डिवायडेड बाय 3x अधिक x 4x इज इक्वल टू 24. आता हा स्क्वेअरला हा x गेला, मग इथे काय राहिलं, फक्त x राहिलं. मग 24 गुणुले हे 4 वर जाणार, खाली 3 येणार. x इज इक्वल टू 3 8 24 राहिले काय 8 गुणुले 4 4 8 32. मग वेगाने इथे काय विचारलंय, वेगाने काम करणारी व्यक्ती किती वेळात पूर्ण करेल, तर 32 तासामध्ये. मग 32 तास इथे ऑप्शन आहे. आणि जर विचारलं असतं तिप्पट तर 32 गुणुले 3 आलं असतं, ते आलं. पण इथे 32 गुणुले जर 3 केलं तर इथे ऑप्शन मध्ये कुठेच नाही. आलं लक्षामध्ये. 3 दुणे 6 3 त्रिक 9 96 पाहिजे होते, ते कुठेच नाही. म्हणजे फक्त आपल्याला काय 32 तास, ऑप्शन नंबर 4. एवढा साधा सिंपल प्रश्न होता तो. आता हा प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याज आपण अतिशय डीप मध्ये घेतलेला आहे. हर एक प्रॉब्लेम मिश्र गणित असेल सगळे घेतलेले आहेत, ते एकदा बॅच आपण पाहायचे. तर रणधीर जवळ काय 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दराने आणि सरळ व्याजाने गुंतवतो आणि उर्वरित रक्कम बी मध्ये 8% दराने सरळ व्याजाने. आणि त्याला एका वर्षानंतर किती मिळाले, दोन्हींचे मिळून 710 रुपये सरळ व्याजाने मिळालेले आहेत व्याज. तर स्कीम बी मध्ये त्याने किती गुंतवणूक केली. आता इथे पण काय शॉर्ट ट्रिक्स वगैरेचं काय भानगड नाहीये, कन्सेप्ट वर आधारित आहे संपूर्ण. आणि पेपर दिसतो खूप सोपा वाटतो, घरी आल्यानंतर खूप सोपा वाटतो, पण तसा पेपर बिलकुल नव्हता. ठीक आहे. आता पाहायचे दोन्हींचं मिळून किती मिळालेलं आहे 710. मग पहिलं अधिक दुसरं दोन्ही मिळून, बरोबर आहे, दोन्ही मिळून. आता 710 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे पीआरटी डिवायडेड बाय 100. बरोबर आहे ना. पीआरटी, पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे टाइम कालावधी वेळ, पीआरएन किंवा पीआरटी डिवायडेड बाय 100. मग इथे जर पहिल्यांदा आपण ए स्कीम ए मध्ये एक्स रक्कम गुंतवतो, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5 आहे, गुणुले आणि किती 1 वर्ष म्हणजे 1 डिवायडेड बाय 100 प्लस. आता इथे स्कीम ए मध्ये एक्स रक्कम गुंतवली, एकूण रक्कम आहे 10,000 रुपये. बरोबर आहे. मग 10,000 वजा एक्स, इथे स्कीम बी मध्ये तो किती रक्कम गुंतवणार आहे 10,000 वजा एक्स, साधं सिंपल आहे. आणि इथे मात्र बी मध्ये किती 8% दराने, किती कालावधीसाठी 1 वर्ष डिवायडेड बाय 100. आता इथे लक्ष द्यायचंय, इथे याचा छेद समान आहे म्हणल्यानंतर ह्या बेरीज होणार आहे अंशाची. आता हा छेद समान असेल तर इकडे जाणार तो 710 गुणुले 100 इज इक्वल टू हे किती 5x अधिक, आता 8 ने इथे गुणलं 10,000 म्हणजे हे 80,000 वजा 8x. मग राहतंय किती पाहायचे, आता 5x वजा 8x वजा 3x जे काय असेल ते, आणि हे 71,000 होणार. बरोबर. 71,000 वजा हे वजा होणार 80,000. इथे किती येणार आहे वजा 9,000 इज इक्वल टू वजा 3x, वजा वजा कॅन्सल होणार आहे म्हणल्यानंतर x इज इक्वल टू काय येणार आहे इथे 3,000. 9,000 भागिले 3 म्हणजेच काय 3,000. मग एक्स आपण स्कीम ए मध्ये रक्कम गुंतवलेली आहे आणि त्यांनी विचारले स्कीम बी मध्ये किती रक्कम, बी मध्ये किती रक्कम 10,000 वजा एक्स म्हणजे 3,000. मग 10,000 वजा 3,000 किती राहणार आहे 7,000. मग स्कीम बी मध्ये किती 7,000 रक्कम गुंतवलेली आहे. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर होतं. अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. किंवा आपण बाय ऑप्शन थ्रू गेला, स्कीम ए मध्ये एवढे तशाच पद्धतीने येईल डिरेक्टली फॉर्म्युला. हा सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पीआरटी डिवायडेड बाय 100 हा एक फॉर्म्युला 2 वेळा फक्त सोडवायचा होता. यस, अशा पद्धतीने त्याचं उत्तर होतं. आता बुद्धिमत्ता. आता अंकगणिताचं बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की अंकगणिताचं वेटेज थोडं जास्त असतं. कधी कधी ते 12 प्रश्न येतात. इथे पण 12 प्रश्न हे अंकगणिताचे होते आणि 8 क्वेश्चन हे बुद्धिमत्तेचे होते. त्याच्यामुळे आणि त्याच्यातला जो कोर टॉपिक आहे, कोर टॉपिक त्याच्यावर आपल्याला कन्सेप्च्युअल संपूर्ण विचारलं होतं. त्याच्यामुळे इथून पुढे उगीच काहीतरी शॉर्ट ट्रिक्स, काय फास्ट फूड चायनीजच्या नादी न लागता प्रॉपर जेवण करा. ह्याचा अर्थ काय, योग्य आणि दर्जेदार व्यक्ती असतील, पुस्तक असतील, सोर्स मार्ग तेच शोधायचे आणि तिथनं आपल्याला तयारी करायची. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे.
कारण जो काही सुळसुळाट सुटलेला असतो त्याला काही अर्थ नाहीये. आयोगाला प्रमाण मानून आपल्याला तयारी करायची. जर पेपर सोपा असेल तर सोपा म्हटला पाहिजे, अवघड असेल तर अवघड म्हटला पाहिजे. त्याच हिशोबाने त्याच अँगलने चाललं पाहिजे आपण. आता आपण नेहमीच सांगत असतो की बाबा मॅथ शक्यतो अगोदर घेऊ नका. कारण का तर वेळ जातो. ओके, ते 20 मार्क घेऊन काय करणार, बाकीचा पेपर केव्हा कव्हर होणार त्या हिशोबाने. पण आत्ताचा पेपर पाहता लेंदी पेपर होता, मी मगाशीच बोललेलो आहे खूप. त्याच्यामुळे ज्यांनी मॅथ्स अगोदर घेतले त्यांना फायदा झाला निश्चितच. जर गणित आपल्याला पटपट सुटले. आणि कारण का तर मॅथ्सचं कसं असतंय की आन्सर निघतं, डिरेक्टली उत्तर मिळत असतं आपल्याला. आणि इकडे इतिहास भूगोलचं जे काय असतंय ना त्याचं शुअर शॉर्ट आन्सर जर माहित असेल तरच, कारण इतिहासचे काही प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे कन्फर्म आयोग जोपर्यंत आपल्याला आन्सर की देत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. इथं मॅथ्सचं तसं नाहीये. मॅथ्सचं इथे आपल्या समोर प्रूफ असतं, हे उत्तर हेच पाहिजे, अशाच पद्धतीने आले. ठीक आहे, पुढचं पाहूयात आपण. आता हे काय बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. बुद्धिमत्तेवर एक लक्षात ठेवायचे, संख्या मालिका आणि अंक मालिका त्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतातच. ओके, त्या हिशोबाने आता हा अल्फाबेटवर आधारित आहे, एबीसीडी वर आधारित आहे की अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होते. या नियमाचे पालन करणारे खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे, अशा पद्धतीने एबीसीडी सरळ सरळ काढली. एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता आपण काय इथे काय ब्रह्मदेव वगैरे नाहीये, आपल्याला एक्झॅक्ट नक्की सांगता येणार नाहीये की बाबा पहिल्यापासून सुरुवात करायची का खालून सुरुवात करायची. आपल्याला काय माहिती, आपल्याला नाही सांगू शकत आपण की बाबा सुरुवात. कधी कधी उत्तर पहिल्याच ठिकाणी मिळतं, कधी कधी सगळेच सोडवायला लागतात पण ते उत्तर मिळत नाही आपल्याला. ठीक आहे, मग जर काही वेळेस काय करायचं, एक पहिल्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर चौथं एकतर वरून किंवा खालून, अशा पद्धतीने. आता मी जर बी घेतला त्याच्यानंतर एच घेतला. आता बी जर इथे आहे, इथे बी आहे आणि इथे एच आहे, 1 2 3 4 5 अक्षर आहेत. पुढे किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. त्याच्यानंतर एम आहे, 1 2 3 4 आहे. त्याच्यानंतर काय क्यू आहे, क्यू आहे 1 2 3 आहेत 3 अक्षर. त्याच्यानंतर यस आहे, यस आहे म्हटल्यानंतर इथे 3 आहे, तिथे 2 अक्षर यायला पाहिजे होतं, टी पाहिजे होतं, म्हणजे पहिला ऑप्शन गेला. बरोबर आहे. सुरुवातीला 5 अक्षर, 4 अक्षर, 3 अक्षर आणि इथे 2 अक्षर पाहिजे होती, पहिला तर गेला. आता त्याच्यानंतर आपण शेवटून सुरुवात करू. एक वरचा घेतला, एक खालचा घेतला. आता एफ, एफ नंतर एल. एफ कुठे आहे पाहायचं, एफ इथे आहे. एफ नंतर किती आहे, एल आहे, एल इथे आहे. एल इथे किती, 1 2 3 4 5 अक्षर आहे. पुढे किती यायला पाहिजे, 4. क्यू 1 2 3 4 आहेत, 4 अक्षर आहे. पुढे 3 यायला पाहिजे, 1 2 3. यू आहे का पुढे, आहे यू. त्याच्यानंतर 1 2 2 अक्षर यायला पाहिजे, एक्स आहे का, आहे. आणि त्याच्यानंतर एक अक्षर सोडून काय, झेड आलेला आहे, झेड. म्हणजेच काय, हा सिक्वेन्स बरोबर येते, ऑप्शन नंबर 4. ओके, मी सुरुवातीचं घेतलं ते आलं नाही, मग लास्टचं घ्या. अशा हिशोबाने केलं तर कधी कधी पहिल्याच ठिकाणी उत्तर असतं, असं काही नसतं. कारण खालून सुरुवात करा किंवा वरून सुरुवात करा हे आपल्याला काही आयडिया नसते, कल्पना नसते. अशा पद्धतीने करायचं होतं ते. ऑप्शन नंबर 4 उत्तर होतं, फक्त एबीसीडी वर आधारित होतं. आता प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली. दिशाज्ञान चाचणीवर त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. नातेसंबंधावर विचारला नाही, परंतु दिशाज्ञान चाचणीवर 2 विचारलेले आहेत. ओके, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. शाळेत पोहोचले तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. आता घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे वळलेली आहे. बरोबर, आणि 1 वेळा काय उजवीकडे वळली. तर घरून निघताना तिचे तोंड आणि चेहरा कोणत्या दिशेला होता, आता नीट लक्ष द्यायचं. पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे. आता बेसिक ही पूर्व दिशा, बरोबर आहे. सूर्य उगवतो पूर्वेकडे, मावळतो पश्चिमेकडे, ही पश्चिम दिशा. ही डोक्याकडची उत्तर दिशा आणि पायाकडची दक्षिण दिशा. उजव्या साईडची पूर्व, डाव्या साईडची पश्चिम, डोक्याच्या साईडची उत्तर आणि पायाच्या साईडची दक्षिण, अशा हिशोबाने होतं ते. आपल्या दिशाज्ञान तर माहितीये पूर्णपणे. आता दक्षिण दिशेला तिचं इथे, म्हणजे इथे ती पोहोचली तेव्हा दक्षिण दिशेला तिची काय होती, शाळा होती. बरोबर आहे ना. इथे कुठे दिले, दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. साधं सिंपल आहे, दक्षिणेकडे तोंड करून. आता त्यांनी देताना काय केले की सुरुवातीची दिशा न देता काय शेवटची दिशा दिलेली, हे थोडं त्यांनी किचकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मग दोन्ही पद्धतीने सोडू शकता, बाय कॉम्प्लिकेटेड म्हणजे होण्यापेक्षा. आता हे पूर्व दिशा, उत्तर दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, इकडनं पण सुरुवात केली आपण, म्हणजे की बाबा ती पूर्वेकडे जाते अशा हिशोबाने. आता इथे जर दक्षिणेकडे जाते तर एक अंदाजे बरं का सांगतोय मी, जर पश्चिम दिशा हे जर घ्यायचं ठरवलं बरं का, हे आपल्याला माहित नाही पण अंदाजे सांगतोय, कशा हिशोबाने सांगतो. आता ही पश्चिमेकडे चालले असं म्हणूयात आपण, बरोबर आहे. ही पश्चिम दिशा डाव्या साईडला चाललेली आहे.
मग घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे, डावीकडे म्हटल्यानंतर इथे खाली, हे पहिल्यांदा डावीकडे वळली. आता आता तिचं तोंड दक्षिणेकडे झालं, पुन्हा एकदा डावीकडे वळलेली आहे, म्हणजे पुन्हा एकदा इकडे पूर्वेकडे झालं तोंड, हे एक वेळा डावीकडे, पुन्हा एकदा डावीकडे वळलेली आहे आणि एक वेळा उजवीकडे वळले, उजवीकडे म्हणजे खाली, ही झाली दक्षिण दिशा. आलं लक्षामध्ये? म्हणजेच निघताना ती पश्चिमेकडे निघालेली आहे, पश्चिमेकडे. बरोबर, पश्चिमेकडे एकदा डावीकडे, अजून एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे. मग आपलं उत्तर सरळ सरळ इथे मिळते, पश्चिम दिशा. आलं लक्षामध्ये? त्या अंदाजे घेतलं होतं की बाबा असं असू शकतं पश्चिमेला. ओके, आता आता काही वेळेस काय होतं की बाबा हे अशा अशा पद्धतीने काढलेले, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता तिला इथेच उभी केली, ती उत्तरेकडे बघते असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल, उत्तरेकडे बघते असं म्हटल्यानंतर की ती 2 वेळा डावीकडे, डावीकडे म्हणजे एकदा इथे वळली, त्याच्यानंतर ती इथे वळली, 2 वेळा डावीकडे, आणि काय एक वेळा उजवीकडे. बरोबर, उजवीकडे म्हटल्यानंतर काय, इथून इथे, इथून इथे, इथे म्हटल्यानंतर ही जिथं ती दक्षिण दिशा आहे तिथे इथे. मग जर दक्षिण इथे गेली तर त्याच्या अपोजिटची दिशा कुठे जाणार आहे? इथे, इथे हे उत्तर होणार आहे. बरोबर, उत्तर होणार आहे. मग ही जी काय दिशा आहे ती पश्चिम इथे जाणार आहे. बरोबर, आणि पश्चिम दिशा इथे जाणार आणि इथे कोणती येणार आहे? पूर्व दिशा येणार आहे. म्हटल्यानंतर काय, सुरुवात इथनं केलती पश्चिमेकडनं, म्हणजे काय, पश्चिम दिशा. अशाही पद्धतीने ते सोडवता येतं, जे आपल्याला सोपं वाटेल त्या हिशोबाने, बाय ऑप्शन थ्रू किंवा अशा पद्धतीने, जे सोपं वाटेल त्या. आता हे काय, बहुपदी, बहुपदीवर आधारित होते. 7वी 8वीला आपण स्कॉलरशिप असेल किंवा त्या हायस्कूल लेवलला हे गणित आपण सोडवलेली आहेत. कशा पद्धतीने सोडवायचं होतं हे, 2x अधिक 3y इज इक्वल टू 118 आणि 2x वजा 3y इज इक्वल टू वजा 62. आता ह्याची जर वजा बाकी केली, आता यांनी मुद्दामून हे फसवण्यासाठी अधिक आणि वजा, कारण का तर आपण बेरीज करणार 3y पण विचारलंय y ची किंमत, मग वजा बाकी केली तर हे वजा होणार, हे वजाचं अधिक होणार आणि हे वजाचं अधिक होत असते. आपल्याला बहुपदी माहित असेल. आता मग हे अधिक 2x वजा 2x हे कॅन्सल, मग 3y अधिक 3y 6y इज इक्वल टू 118 मध्ये 62 आपल्याला मिळवायचे. आता 118 मध्ये 2 मिळवले 120 आणि ते 60 180. मग y इज इक्वल टू काय, 180 भागिले 6, y इज इक्वल टू 18 30. अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं, ऑप्शन नंबर 4. आता काही काहींनी बेरीज केली, मग अधिक 3y वजा 3y ते पण येईल, 4x आणि ते त्या हिशोबाने पण येईल, पण पुन्हा एकदा अजून ते वाढेल, परत त्या इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि ते उत्तर काढायचं. इथं 1 स्टेप मध्ये उत्तर येते. आलं लक्षामध्ये? अशा हिशोबाने. पुढचं, आता हा प्रश्न खूप असा मोठा दिसतोय, परंतु अतिशय सोपा प्रश्न आहे. एक्झाम हॉलमध्ये ते आपल्या लक्षात येत नाही, गडबड असते वगैरे येते, पण प्रश्न वाचायचा, थोडस नजर फिरवली की आपल्या लक्षात येतं. ओके, खूप मोठा एवढा लैंगिक क्वेश्चन दिल्यासारखं वाटतोय, पण दिशाज्ञानावरच आधारित आहे. 2 प्रश्न दिशाज्ञानावर विचारले, कशा पद्धतीने सोडवायचं आपण पाहूया. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी काय असते की प्रश्न असा फिरवायचा, मोठा करायचा, जसं की दिशेला आपल्याला फिरवतात डावीकडे उजवीकडे अशा हिशोबाने, तशीच त्या आयोगाची स्ट्रॅटेजी असते. आता पाहायचं, एक चोर घरात त्याची लूट लपवतो. ठीक आहे, चोर चोरी करतो, त्याची काय लूट असेल ती लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किमी धावतो. इथे लक्षात घ्यायचं, पश्चिमेकडे. आपल्याला माहिती आहे पश्चिम दिशा डावीकडे, बरोबर आहे. इथून सुरुवात, इथनं पश्चिमेकडे 2 किलोमीटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे इथे वरच्या दिशेला जाणार 2च किलोमीटर झाले इथपर्यंत. हे काट मारायचे म्हणजे आपल्या लक्षात येतं हे झाले. नंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. उजवीकडे म्हणजे इकडल्या साईडला जाणार आहे 7 किलोमीटर. आता लक्ष द्यायचं, इथून इथे हे 2 किलोमीटर आणि अजून पुढे 5, म्हणजेच किती, 7 किलोमीटर. 2 आणि 5 किती होणार आहे? 7 होणार आहे टोटल. लक्षात घ्यायचं, इथून इथे 2 आणि ते पुढे 5, टोटल 7 किलोमीटर इथपर्यंत झालं. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यानंतर 2 किमी धावतो. उजवीकडे बरं का 2 वळणे, उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेला येणार. आता हे एक वळण घेतलं म्हणजे हे 2 किलोमीटर, हे 2च किलोमीटर. अजून एक वळण घेतो, बरोबर आहे, आणि 2 किलोमीटर धावतो. आता नीट लक्ष द्यायचं. आता पाहायचं बरं का, आता सुरुवात इथनं केलेली आहे आणि शेवट इथं आलेला आहे, बरोबर, आणि हरवतो. आता पोलिसांना तो सापडत नाहीये. ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरात पोहोचण्यासाठी किती अंतर, आता ह्या घरात लूट लपवली होती आणि इथे ते पोलीस त्याचा मार्ग चेंज झालेला आहे, इथे तो थांबलेला आहे. आता हे आणि हे अंतर शोधायचे. आता नीट लक्षात घ्या, इथून इथपर्यंतचं अंतर 7 आहे, हे 2 आणि हे 2 4, मग हे किती होणार आहे? 7 वजा 4 राहणार 3. एवढं अंतर किती येणार आहे? 3. सरळ सरळ 3 किलोमीटर अंतर.
इथे लूट लपवल्या, तिथनं अजून तो 3 किलोमीटर तिथे जायला लागेल त्याला, 3 किलोमीटर अंतर. असं किती सोपा साधा प्रश्न होता, पण विचारताना अशा पद्धतीने विचारलेला आहे की प्रश्न पाहिल्यानंतर आपण तिकडे जाऊच नको अशा हिशोबाने. ओके, त्याच्यामुळे पुढचं. आता ह्या प्रश्नाचं उत्तर खरं सांगायला गेलं तर जे काय प्रतिपादन असेल आणि त्याचं कारण असेल, रिझन, तर कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. हा प्रश्न आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्याच्यावर आधारित आहे. खरं तर हा लॉजिक सेन्सचा विषय आहे. तुमच्या प्रत्येकाच्या लॉजिकवर डिपेंड आहे. आता आयोग, आता कापसाची गाळा, जर कापसाला आपल्याला माहितीये रेगूर मृदा लागते, काळी कसदार, परंतु रेगूर मृदा ही काय गाळाची जमीन नाहीये. एक भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर रेगूर मृदाला काही गाळाची जमीन बोलतात का? नाहीये. ती सुपीक जमीन असते. म्हणजे हे दुसरं विधान आहे ना, गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात, हे 100% बरोबर आहे. परंतु कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, गाळाच्या जमिनीत नाही, रेगूर मृदेत काळी कसदार मृदा असते. त्याच्यामुळे हे पहिलं विधान चुकीचं आहे आणि कारण त्याचं बरोबर आहे. म्हटल्यानंतर काय, ए हे चूक, परंतु आर हे बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर 4 उत्तर आयोगाने द्यायला अपेक्षित आहे. आता ह्याचं उत्तर आयोग काय देते काय माहिती. कदाचित ए आणि आर हे दोन्ही बरोबर आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. एक सुद्धा देऊ शकतं, परंतु आत्ताच्या सध्याच्या घडीला तर आपण 4 मानूयात. ओके, म्हणजे भौगोलिक आपण विचार केल्यानंतर, आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्या हिशोबाने जर लॉजिक लावलं तर हे 4 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे. परंतु शेवटी आयोग जे म्हणेल तेच आपल्याला मान्य करावं लागेल, तेच आपल्याला अनिवार्य आहे. पुढे. आता अशा पद्धतीचा प्रश्न असतो ना, हा स्किप करायचा असतो, हा सोडवायचे प्रश्न नसतात. आहे ऍज इट इज सोडून द्यायचा आणि पुढे जायचा. कारण हा प्रश्न सोडवायला वेळ खूप जातो, तेवढा वेळही नव्हता, पेपर खूप लेंदी होता. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगत असतो की कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता प्रश्न सोडवायचा नाही, ह्याचं जर गमक आपल्याला कळलं तर पेपरमध्ये मार्क वाढायला आपल्याला मदत होते. अदरवाईज इथे जर आपण तो हट्टीपणा, नाही मी गणितात खूप हुशार आहे, मला तिथे मार्क मिळायलाच पाहिजेत, यायलाच पाहिजे, मी ह्याचं उत्तर काढणारच आहे, तिथे आपण काही आगाऊपणा करायचा नाहीये. ओके, आता इथे पाहायचे ABCDEF अशा 6 व्यक्ती आहेत. ABCDEF 6 व्यक्ती आहेत. ठीक आहे, 6 जण व्यक्ती आहेत, जे काही शिक्षक असतील, शिक्षक आहेत 6. आणि काय सांगितलेलं आहे, प्रत्येक जण 2-2 विषय शिकवतात, परंतु एक विषय त्यांना ऐच्छिक आहे आणि एक अनिवार्य आहे, कंपल्सरी. एक विषय त्यांना कंपल्सरी आहे, जे शाळा देईल व जे काही कॉलेज देईल तो विषय त्यांना आहे, परंतु दुसरा विषय निवडताना ते त्यांच्या मर्जीने निवडू शकतात, अशा पद्धतीने. मग आपण जर इथे 2 कॉलम केले, इथे लिहिलं अनिवार्य, अनिवार्य आणि म्हणजे शाळा देईल तो, आणि इथे ऐच्छिक म्हणजे आपल्या मनाने ते निवडू शकतात. खूप सारा किचकट क्वेश्चन आहे, परंतु प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, झालं. त्यापैकी एक अनिवार्य आहे आणि दुसरा ऐच्छिक आहे, इथपर्यंत झालं. आता डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डी आहे ना, त्याचा ऐच्छिक विषय इतिहास आहे, इथे लिहिलं इतिहास. ठीक आहे, इतिहास झालं तिथपर्यंत. जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. आता हे 3 अनिवार्यमध्ये इतर 3 जणांचा अनिवार्य, पण निश्चित कोणाचा आहे? इतर किती? 1 2 3 4 5 जण राहिलेत, 5 पैकी 3 जणांचा आहे ना तो अनिवार्य आहे. पण आपल्याला माहित नाही ना एचा बीचा सीचा, काहीच माहित नाही, आहे तसं ठेवायचं. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिक शास्त्र आहे. ई आणि एफ, ई आणि एफ चा 2 पैकी म्हणजे अनिवार्य आणि ऐच्छिक माहित नाही याला आपल्याला, ईचा का एफचा, 2 पैकी एक विषय भौतिक शास्त्र आहे. ठीक आहे, एफचा गणित हा अनिवार्य विषय आहे. अनिवार्य इथे आता सापडेल. हा म्हणल्यानंतर एफचा भौतिकशास्त्र हा ऐच्छिक आहे, भौतिक. इथे लगेच आपल्याला सुटलं, आलं लक्षामध्ये. हा जर विषय तुमचा अनिवार्य असेल तर राहिलेला भौतिकशास्त्र, कारण ई आणि एफचा हे झालेलं एक सुटलं. आता पुढे एफचा गणित हा विषय अनिवार्य असून तो सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. आता पाहायचे बरं का, गणित हा विषय सी आणि ई चा ऐच्छिक आहे, इथे गणित येणार आहे. आणि ई आणि एफ चा काय आहे? एक विषय भौतिकशास्त्र, इथे हा भौतिक येणार आहे. हे तर सुटलं आपल्याला कोड. आता काय सांगितलेलं आहे पाहायचं, सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई, सी चा काय सांगितलं ऐच्छिक, कोणता विषय सांगितलेला आहे?
हा, सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे गणित. झालं, गणित. ठीक आहे, झालं. आता पाहायचंय, आता एक लक्षात येत आहे का आपल्या, 1 2 3 4 जागा राहिलेल्या आहेत, परंतु 3 जणांचा विषय आहे ना, तो इतिहास अनिवार्य आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातली एक जरी जागा वरची भरली ना, आपल्याला 3 जणांचा विषय मिळेल आपल्याला इथे. आता पाहायचंय, झालं. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी ए चे, परंतु कोणता ऐच्छिक कोणता अनिवार्य माहित नाहीये. बरोबर, ए चे विषय आहेत इतिहास आणि इंग्रजी, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डी च्या अगदी उलट आहेत. आता डी च्या अगदी उलट, आता डी ला इथे इतिहास दिलेला आहे म्हणल्यानंतर इथे इतिहास आणि इथे काय येणार आहे, इंग्रजी, आणि इथे काय येणार आहे, इंग्रजी. आता लक्षात घ्या बरं का, आता एक लक्षात घ्या, मगाशी काय आपण सांगितलेलं आहे की डी चा जो इतिहास आहे ना, ऐच्छिक विषय, तो इतर 3 जणांचा अनिवार्य, वर 3 वेळा इतिहास आलं पाहिजे. मग राहिलेल्या 2 जागा इतिहास इतिहास लिहून टाका, इतिहास इतिहास, विषय संपला. आलं लक्षामध्ये, 3 जणांचा अनिवार्य, इतिहास इतिहास इतिहास. आता प्रश्न विचारले, सी चा अनिवार्य विषय कोणता? सी चा अनिवार्य, अनिवार्य इतिहास, सी चा. मग उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 1. हे बाकीचं जरी नाही सोडवलं, एक विषय राहिलेला तरी चालेल, कारण आपल्याला उत्तर तिथेच मिळलेलं आहे, सी चा अनिवार्य विषय. अशा पद्धतीने, पण वेळ कवा आहे, किचकट आहे, 2-3 मिनिटं तर जातातच ह्याच्यामध्ये. स्किप करायचा, पुढे जायचं. ठीक आहे, वेळ मिळाला तर सोडवायचा. अशा पद्धतीने त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 1. आता हा पण प्रश्न आहे ना, इथे खूप सोपा वाटतो, घरी आल्यानंतर आपल्याला सुटतो, पण तिथे आपल्याला जर का आपल्या डोक्यामध्ये ती किक बसली की तिथे बरोबर म्हणजे सुटतोय, तर सोडवायचं, अदरवाईज पुढे जायचे. आलं लक्षामध्ये, बऱ्याच वेळा. आता इथे काय केलं यांनी, हे 72 वजा 38 इज इक्वल टू 12 8 गेले 4, 6 3 गेले 3, आणि हे 34 आहे ना राहिलेलं, त्याला गुणुले 2 केलं 68. लक्षात आलंय का, अशा हिशोबाने. मग 137 वजा 87, 137 वजा 87, 7 7 गेले 0, आणि 13 8 गेले 5, आणि ह्याला काय केलं, गुणुले 2 केलं, किती आले, 100. अशाच पद्धतीने हे 54 वजा 30, 54 वजा 30 किती राहते पाहायचं, 24. मग हे 24 ह्याला गुणुले 2 केलं, 48. ऑप्शन नंबर 1. पण ते तिथं आपल्याला सुचत नाही, तिथं ते डोक्यात बसत नाही. ओके, त्याच्यामुळे सुटला तर सोडवायचा, नाही तर पुढे जायचं. ठीक आहे, अशा हिशोबाच पुढे. आता संख्या मालिका, अंक मालिका. आता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला समजायला सोपा जातो. आता इथे पाहायचं, इथे काही नाही आलं तर काय करायचं, फरक काढायचे, फरकाचा फरक, फरकाचा फरक, अशा पद्धतीने. आता 14 वाढत गेलेले आहेत, बरोबर आहे, वाढत गेलेले आहेत, इथे लगेच लक्षात येते. फरक काढला, 14 आणि 27 कितीचा फरक आहे, 13चा फरक आहे. त्याच्यानंतर 27 आणि 44 कितीचा फरक आहे पाहायचे, 15चा फरक दिसतोय काय, 14 आणि 3 17चा फरक आहे. आता लक्षात घ्या, हे 13 त्याच्यानंतर 17 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. म्हणल्यानंतर 17 आणि 4 किती, 21चा. इथे 13 17 आणि इथे 4चा म्हणजे इथे 21. मग 44 अधिक 21 किती येतं, इथे पाहायचं, 4 आणि 5 आणि 6 65. अशा पद्धतीने ते सोडवायचं. ओके, आता इथे 21चा आलाय, म्हणल्यानंतर इथे कितीचा यायला पाहिजे, 25, इथे 29 आणि इथे 33. अशा पद्धतीने ते होतं. साधा सोपा प्रश्न होता, उत्तर यायलाच पाहिजे होतं याचं. पुढे, हा प्रश्न सगळ्यात सोपा, जगातला सगळ्यात सोपा पदावलीचा प्रश्न, याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. अगदी ग्रुप सी च्या सरळ सेवेपासून सगळीकडेच विचारला जाणारा प्रश्न आहे हा. पदावली सोडवायचे, जे काही बेसिक नियम आहेत, बेरीज वजाबाकीचे, बोडमोजचे, तेच फक्त यूज करायचे होते, परंतु हा प्रश्न सुटायला पाहिजे. आता अधिक म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे गुणाकार, त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे अधिक, आणि पुढे काय, अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे अधिक, आणि इथे मात्र चुकलेलं आहे, इथे 100% चुकलेलं आहे. 1 मिनिट, पेपर आहे आपल्याकडे, कारण दोनदा ते अधिक झालेलं आहे, अधिक म्हणजे वजा. 1 मिनिट, पेपर आहे कुठे, अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे इथे इथे इथे, गुणाकार म्हणजे भागाकार इथे,
गुणाकार म्हणजे भागाकार. इथे इथे करेक्शन्स करायचे. गुणाकार म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजा. इथे हे सिम्बॉलचं थोडं, भागाकार म्हणजे वजा आणि वजा म्हणजे अधिक, वजा म्हणजे अधिक. ते आयोगाचं बरोबर आहे. इथे पीपीटी मध्ये ते अधिक आणि ते भागाकाराचं चिन्ह असतं ना, त्याच्यामध्ये गल्लत केलेली आहे. इथे काय प्रश्न रद्द वगैरे व्हायचं काही कारण नाहीये, का आयोगाने बरोबर दिलेलं आहे. आणि इथे पाहायचे, इथे काय दिलेलं आहे ती पदावली. आता इथे हे गुणाकार आहे ना 231, ह्या गुणाकाराच्या जागी काय भागाकार टाकायचे 11, ह्या अधिकच्या जागी काय टाकायचे गुणाकार टाकायचे 23, आणि हे वजाच्या जागी अधिक टाकलं आणि अधिकच्या जागी काय टाकायचे, हे किती 23, 82, आणि अधिकच्या ठिकाणी काय टाकायचे आपल्याला गुणाकार किती अधिक. बरोबर आहे का ते? इथे 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 भागाकार आहे, इथे इथे गल्लत केली, इथे भागाकार. इथे पाहायचे 231 गुणुले 11 अधिक 23, ठीक आहे, अधिक 23, त्याच्यानंतर वजा 82 आणि भागिले 40 आहे इथे. ओके, मग भागाकाराच्या जागी काय टाकायचे आपल्याला वजा 40, अशा पद्धतीने. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता अधिक आणि वजाचं चिन्ह जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ब्रॅकेट करून घ्यायचं, साधं सिंपल आहे. इथे अधिक वजा आहे, काही गरज नाहीये. इथे अधिकचं आहे, इथपर्यंत अधिक आणि वजा, या दोघां अधिक आणि वजाचं चिन्ह असलं, दोनच चिन्ह असले तर काहीच गरज नाहीये. आता इथे हे 231 भागिले 11 बॉडमॉस नियम काय सांगतोय, बीओडी, डिव्हिजन अगोदर करायचे नंतर मल्टिप्लिकेशन, साधं सिंपल आहे. मग 231 भागिले 11, 11 दुणे 22, 11 एके 11, आणि हे गुणुले 23 करा नंतर. हे लय महत्वाचं आहे बरं का, सुरुवातीला भागाकार करायचा असतोय बॉडमॉस नियम. आलं. त्याच्यानंतर 42 वजा 40 किती राहत आहे तिथे, 82 वजा 40 किती राहत आहेत ते पाहायचं, अधिक हे दोन आहेत तसे, 8 4 गेले 4, 42 राहत आहेत. मग आता 21 गुणुले 23, सरळ 23 एके 23, हातचाला 6, हातचा किती आला 2, 23 दुणे 46, 46 आणि 2 किती येणार आहे 48. मग 483 अधिक 42 किती येते का उत्तर पाहायचं, 3 आणि 2 5, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 525. हा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे कोणाचा, 525. ऑप्शन पाहायचे कशा पद्धतीने दिलेले, 425, 520, 525 आणि 516. उत्तर किती पाहिजे 525. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. आता हा प्रश्न खरं तर त्या व्हेन आकृतीच्या संदर्भातला आपण घेतलेला आहे. अतिशय साधा आणि सिंपल प्रश्न होता हा, की खालीलपैकी कोणती व्हेन आकृती दिलेल्या 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते. चौरस, चौकोन, समभुज चौकोन. आता आपण हे बऱ्याच वेळा घेतलेले. चौकोन म्हणजे काय, 4 कोण, बरोबर आहे. आणि चौरसालाही 4 कोण असतात. परंतु चौरस आणि चौकोनामध्ये काय फरक आहे, की चौरसाच्या 4ही बाजू समान असतात, पण चौकोनाला फक्त 4 कोण. ज्या आकृतीला 4 कोण असतात त्याला चौकोन म्हणायचं. आलं लक्षात? आता मग समभुज चौकोन म्हटल्यानंतर हा जो काय मोठा असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा चौकोन असणार आहे. आता चौकोन, आयत सुद्धा चौकोन आहेच की, परंतु आयत चौरस होईल का, नाहीये. बरोबर. चौकोनाची कन्सेप्ट काय आहे, ज्याला 4 कोण आहेत ते आयताला सुद्धा असतात, चौरसाला असतात. परंतु मी बरेच वेळा सांगितलं होतं ते, की प्रत्येक जो काय चौरस आहे तो चौकोन असतोय, किंवा प्रत्येक चौरस हा आयत आहे, परंतु प्रत्येक आयत हा चौरस होईल का, नाही होणार आहे. आयताची कन्सेप्ट वेगळी आहे. आयत म्हणजे समोरील बाजू समान, बरोबर आहे, आणि चौरस म्हणजे 4ही बाजू समान असते. ठीक आहे, मग हा चौकोन होईल. त्याच्यामध्ये काय येणार आहे, हा समभुज चौकोन. हा सेकंड नंबरचा काय येणार आहे, समभुज. समभुज म्हणजे 4ही बाजू समान असणार. आणि आतमध्ये काय येणार आहे, चौरस. चौरस म्हणजे 4ही बाजूचा. आता प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असणार आहे, परंतु प्रत्येक समभुज चौकोन चौरस होईल का, नाही होणार आहे. संपूर्ण चौकोनाचे भाग आहेत अशा पद्धतीची आकृती कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3. साधा सोपा प्रश्न होता. ओके, हे अनालिसिस पाहणं का महत्वाचं आहे, मी बऱ्याच वेळा सांगतोय, ओरडून सांगतोय, खूप इम्पॉर्टन्स आहे. आयोगाची लगेच आन्सर की येईलच, त्याच्यानुसार आपण पुढच्या तयारीला लागायचे. ओके, तर येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी हे फायदेशीर आहे. खूप खूप शुभेच्छा पुढे येणाऱ्या. आता आपला जो काही स्कोर असेल चांगला आला असेल तर लगेच मेन्स साठी तयारी करायचे, जे काय असेल ते
मार्केटमध्ये जे काही बाबा एवढंच लागेल तेवढंच लागेल त्याची काही अपेक्षा न धरता आपल्यावर विश्वास पाहिजे, कुठेतरी समाधानकारक असलं, आयोगाची आन्सर की येईपर्यंत रिलॅक्स राहायचे, तिथून पुढे तयारी चालू करायची जे काय असेल ते. ओके, येणाऱ्या खूप मोठ्या संधी आहेत, ग्रुप सी च्या असतील किंवा आगामी काळात जवळजवळ 152 वर्ग इकडे ऍड केलेत एमपीएससी एक्झाम घेणारे सरळ सेवेच्या, त्या हिशोबाने खूप महत्वाच्या संधी आहेत आपल्याला. तर यश अपयश हे येतच असते, पण त्याच्यातनं काहीतरी पुढे शिकायचे आपल्याला आणि पुढे जायचे. 100% आपली पोस्ट फिक्स होत. ठीक आहे, थांबूयात अशा पद्धतीने. थँक्यू. आणि हा, सगळ्यात महत्वाचं, आपली एकलव्य बॅच आहे ग्रुप बी आणि सी ची. पुन्हा एकदा विजयपद बॅच आहे, ती सुद्धा खूप व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अतिशय दर्जेदार आपल्याला तिथे संपूर्ण गायडन्स मार्गदर्शन केलं जाईल. प्रत्येक जे काही स्ट्रॅटेजी लेक्चर आहेत ते पाहायचे आपल्या ऍपवर, महाराष्ट्र अकॅडमीच्या ते पाहायचे. एमपीएससी फॅक्टरी असेल तिथेही जायचंय आणि एक आपल्याला अंदाज येतो की बाबा म्हणजे काय खरं आणि काय खोटं, ते आपण स्ट्रॅटेजी लेक्चर पहा, तिथून पुढे आपण निर्णय घ्यायचे, डिसिजन घ्यायचे. ओके, ठीक आहे, थँक्यू. थांबूया तिथे. थँक्यू.